Good evening, sir. Buenas noches, sir. बुएनास नोचेस. चला आता आपण सुरुवात करूया. गेल्या वेळेला आपण हाऊस या विषयाशी संबंधित काही नवीन शब्द शिकलो होतो. आता आपल्याला आणखीन काही नवीन शब्द त्यासोबत शिकायचे आहेत. गेल्या वेळेला शिकलेले आपण एकदा पाहू आणि मग त्यानंतर आपण नवीन काही शब्द सुद्धा पाहूयात. हा, इथे पहा. तर आपण हे शब्द पाहिले होते. एल अपार्टमेंटो. अपार्टमेंटो म्हणजे अपार्टमेंट, आणि आपण ज्याला अपार्टमेंट म्हणतो त्यासाठी दुसरा आणखीन एक शब्द सुद्धा आहे, तो म्हणजे फ्लॅट. म्हणजे फ्लॅट आणि अपार्टमेंट हे दोन्ही शब्द समानार्थी असतात. त्याच्यामध्ये तसा काही फरक नसतो. आणि फ्लॅट साठीचा दुसरा एक शब्द आहे एल पिसो. एल अपार्टमेंटो किंवा एल पिसो हे दोनही समानार्थी म्हणून वापरता येऊ शकतात. तर एल अपार्टमेंटो इज अपार्टमेंट, एल बाल्कोन बाल्कनी, एल चाले म्हणजे विला हा आकाराने मोठा असतो. मोठं असं घर असतं वाड्यासारखं वगैरे, त्याला आपण विला म्हणतो. स्पॅनिश मध्ये त्याला एल चाले म्हणतात. त्यानंतर बेडरूम साठी शब्द आहे एल डोर्मिटोरियो. एल डोर्मिटोरियो. बिल्डिंग म्हणजे एल एडिफिसियो. एल एडिफिसियो. गार्डन एल खार्दिन. एल खार्दिन. आता गार्डन म्हणजे काय, तर मी मागे म्हणालो होतो तसं, तर आपल्या घराला लागून असलेला जो भाग असतो, ज्या ठिकाणी काही थोडीफार फुलं वगैरे फुलझाडं असतात म्हणा, किंवा थोडीफार झाडं असतात, तिथे खेळाची सोय, लहान मुलांना खेळाची सोय असू शकते, तिथे आपण बसू शकतो, त्याला गार्डन म्हणतात. आणि दुसरी एक संकल्पना आहे ती म्हणजे टेरेस. तर टेरेस सुद्धा जमिनीवरती असू शकते. आपल्या कल्पनेप्रमाणे टेरेस म्हणजे गच्ची, आणि ती नेहमी सगळ्यात वर असते. इमारतीचा सगळ्यात वरचा जो भाग असतो त्याला आपण टेरेस असतो. पण तिथे तशी संकल्पना नाहीये. म्हणजे त्याला सुद्धा टेरेस म्हणता येईल, नाही असं नाही, पण जरुरी नाहीये की तो जो भाग असतो टेरेसचा हा इमारतीच्या वरच असला पाहिजे अशी काही गरज नसते. तो सुद्धा जमिनीवर, टेरेस सुद्धा जमिनीवरती असू शकते. टेरेस आणि गार्डन मध्ये एवढाच फरक असतो की टेरेसवर हिरवळ नसते आणि तिथे फुलझाडं उगवत नाहीत. तिथे फक्त बसायला जागा असू शकते. त्यानंतर एल सालोन. एल सालोन म्हणजे लिव्हिंग रूम, किंवा ज्याला आपण हॉल म्हणतो मराठीत. तर हे शब्द आपण पाहिले होते. पुन्हा एकदा वाचतो पहा स्पॅनिश मध्ये. एल अपार्टमेंटो, एल बाल्कोन, एल चाले, एल डोर्मिटोरियो, एल एडिफिसियो, एल खार्दिन, एल पिसो, एल सालोन. आता यानंतर पुढचे शब्द पाहूया. ला कासा. ला कासा म्हणजे हाऊस. आता हाऊस म्हटल्यानंतर त्याला एक विशिष्ट आकार, त्याला एक विशिष्ट आकार नसतो. तर जे अपार्टमेंटो आहे किंवा पिसो आहे ते म्हटल्यानंतर एक विशिष्ट आकार, घराचा विशिष्ट आकार डोळ्यासमोर यायला हवा. म्हणजे अपार्टमेंटो किंवा पिसो म्हटल्यानंतर त्याला 3-4 खोल्या असू शकतात, किचन किंवा त्याला लागून एखादा बगीचा म्हणजे गार्डन किंवा टेरेस, या गोष्टी असू शकतात. त्याला आपण अपार्टमेंटो किंवा पिसो म्हणू शकतो. पण कासा म्हटल्यानंतर त्याला एक विशिष्ट आकार असला पाहिजे असं नाही. म्हणजे आपण 2 खोल्यांच्या घराला सुद्धा आपण
कासा म्हणू शकतो किंवा 5 खोल्यांच्या घराला सुद्धा कासा म्हणू शकतो. जे एक 2 खोलीच्या खोल्यांचं घर घराला सुद्धा. असतं त्याला 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 स्टुडिओ म्हणू शकतो, म्हणजे तर स्टुडिओ एक खोलीच्या अपार्टमेंट. घराला काय म्हणतात मग? त्याला काही असे वेगळे शब्द लाकासा. नाही आहेत की एका खोलीच्या घराला सर, अमुक एक शब्द, लाकासा. 2 खोल्यांच्या घराला तमुक एक शब्द, असा फरक नसतो. हं. पण जे 1 किंवा 2 खोल्यांचं घर असतं त्यांना एस्टुडिओ म्हणता येऊ शकतं. एस्टुडिओ म्हणजे स्टुडिओ अपार्टमेंट. आणि जे थोडं आकाराने मोठं असतं, बंगल्यासारखं किंवा एका आपण वाड्यासारखं असतं असं आपण म्हणूया, त्याला चाले म्हणतात, विला. पण ही दोन्ही ही जी दोन्ही नावं आहेत, या दोन्ही ज्या संकल्पना आहेत त्या कासा यामध्येच येतात. हाऊस या संकल्पनेतच समाविष्ट आहेत. तर पुढे पहा, ला कोसिना. ला कोसिना म्हणजे किचन. ला कोसिना याच्याशी संबंधित एक क्रियापद आपण यापूर्वी पाहिलं होतं, कोसिनार. कोसिनार इज टू कुक. आणि आणखीन 2 शब्द होते, ते म्हणजे कोसिनेरो, कोसिनेरा, म्हणजे कुक, शेफ. तर असे हे सगळे एकमेकांना जवळचे असलेले असे शब्द आहेत. कोसिनार इज टू कुक, तो एक वर्ब आहे, ते क्रियापद आहे. कोसिनार, COCINAR, कोसिनार. त्याचं नाम रूपांतर आहे कोसिना, ला कोसिना म्हणजे किचन, स्वयंपाकघर, किंवा एल कोसिनेरो किंवा ला कोसिनेरा म्हणजे शेफ. त्यानंतर ला क्वार्तो दे बानियो. ला क्वार्तो दे बानियो म्हणजे बाथरूम. बानियारसे असं एक क्रियापद आहे. बानियारसे म्हणजे टू टेक अ बाथ, आणि त्यावरून हा शब्द आला आहे ला क्वार्तो दे बानियो. म्हणजे काय, तर आंघोळीची खोली, खरं सांगायचं तर, किंवा आंघोळीची जागा. आता आंघोळ म्हटल्यानंतर आपल्याकडे आपण काय वापरतो, तर बऱ्याचदा आपण बादली आणि मग वापरतो. पण तिकडे लोक बादली मग वगैरे नाही वापरत. तिकडे एकतर शॉवर तरी वापरतात किंवा मग बाथ टब तरी वापरतात. हे 2 पैकी एक कुठली गोष्ट ते वापरतात. त्यावरून मग 2 वेगळी क्रियापदे आहेत. एक आहे दुचारसे, म्हणजे टू टेक अ शॉवर. दुचारसे, DUCHARAC, दुचारसे म्हणजे टू टेक अ शॉवर. आणि दुसरं क्रियापद आहे बानियारसे. बानियारसे म्हणजे टू टेक अ बाथ. आपण ज्या पद्धतीची आंघोळ करतो, म्हणजे बादली आणि मग वगैरे वापरून, तांब्या बादली वगैरे वापरून आपण जशी आंघोळ करतो, त्या पद्धतीला एक असा चपखट, समर्पक असा शब्द नाहीये स्पॅनिशमध्ये. त्यामुळे आपण त्यात पण तरी आपल्याकडे काही घरांमध्ये शॉवरची सोय असते, आणि म्हणून आपण दुचारसे हा शब्द वापरू शकतो. पण आपण आपल्या रोजच्या आंघोळीसाठी बानियारसे हा शब्द नाही वापरू शकत. त्यामुळे आपण शब्द वापरताना थोडीशी काळजी घ्यायला हवी. कारण आपण टू टेक अ बाथ आणि टू टेक अ शॉवर हे शब्द जर समानार्थी वापरले, तर जे नेटिव्ह स्पॅनिश स्पीकर्स आहेत किंवा इंग्लिश स्पीकर्स आहेत त्यांचा थोडा घोळ होऊ शकतो. त्यानंतर ला अबितासियोन. ला अबितासियोन म्हणजे रूम, खोली. याच्याशी जवळ जाणारा एखादा इंग्लिश मधलं क्रियापद किंवा इंग्लिश मधला एखादा शब्द तुम्हाला माहित आहे का? कुठला? तुम्हाला नक्की माहित असेल. तुम्हाला प्रश्न रिपीट सांगा करा. काय. क्वेश्चन रिपीट करा. नाही माहिती.
हा जो अबितासियोन आहे, या अबितासियोनला जवळ जाणारा एखादा इंग्लिश मधला शब्द तुम्हाला माहित आहे का? नो सर. हॅबिट. बरोबर, एक्झॅक्टली. म्हणजे काय? म्हणजे काय असतं? सवय. 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 हॅबिट. अच्छा, सवय. नाही, मी इनहॅबिट ऐकलं. सॉरी, इनहॅबिट ऐकलं. हॅबिट म्हणजे सवय, तो नाही, इनहॅबिट. किंवा बरं ठीक आहे. हा, बरं ठीक आहे, हरकत नाही. हा जर शब्द माहित नसेल इंग्लिश मधला तरी इट्स ओके. पण एक बरं ठीक आहे, मी तुम्हाला जर माहित असतं तर मी ते तुलना करून सांगितलं असतं पटकन. ठीक आहे, इट्स ओके, हरकत नाही. पुढचा शब्द बघूया. बुस्कार. बुस्कार म्हणजे टू सर्च, टू लुक फॉर. बुस्कार. सर, तुमचा आवाज येत नाही. येस सर. सर, आवाज नाही येत. सर, तुमचा आवाज येत नाही. सर, तुमचा आवाज नाही येत आहे. सर तुमचा आवाज नाही येते. सर, तुमचा आवाज ब्रेक होतोय. आवाज येतो. सर, तुम्ही काय बोलतात का? हॅलो, आता येतोय आवाज? येस सर. येस सर. ओके, ठीक आहे. हो सर. हा, जरा माईकचा प्रॉब्लेम झाला होता अचानक. तर मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे. तर आता हे जे जे स्त्रीलिंगी शब्द आहेत, फेमिनाईन नाउन्स, ते आणि मग खाली दिलेले जे वर्ब आहेत, क्रियापद, ती मी वाचतो. ला कासा, ला कासा, ला कोसिना, ला कोसिना, ला cuarto de baño, la cuarto de baño, la habitación,
la habitación, buscar, buscar, compartir, compartir, vivir, vivir. पुन्हा वाचतो. La casa, la cocina, la cuarto de baño, la habitación, buscar, compartir, vivir. आता प्रणव. येस सर. सुहाना. हा ते Yes, sir. वाचतो पुन्हा एकदा. हो सर वाचता. स्वतः ला बोलता casa, माध्यमातून. la cocina. मी वाचतो सर. La casa, la cocina, la cuarto de baño, la habitación, buscar, compartir, vivir. ओके. त्यानंतर ऋतुजा. बरं वेदिका. La casa, la cocina, la cuarto de baño, la सर हा शब्द काय आहे? habitación, La habitación. habitación. सर तुमच्या मागे बोलू का? हो बुस्कार. पुढचे 3 सुद्धा. घुसकार. अच्छा बरं आवाज नाही येते. नवेश तुम्ही. La coquilla, la compartir. cuarto baño. हा नविष्ठा पुन्हा एकदा. La coquina, la cuarto de baño. buscar, नाही थांबा compartir, तुमचा आवाज vivir. मधूनच होतोय. ओके ठीक आहे. पुढचा शब्द पहा. सर मी वाचू का? काही विशेषण आहेत ही आपण घरांची. आता पुढचे शब्द आपण पाहूया आणि मग तुम्ही पुन्हा वाचू शकता. अंतिग्वो, अंतिग्वा. येस सर. अंतिग्वो, अंतिग्वा म्हणजे ओल्ड, जुना. तुम्हाला कदाचित इंग्लिश मधला अँटिक शब्द माहित असेल तर अँटिक म्हणजे पुरातन असा अर्थ असतो. तर त्याला जवळ जाणारा हा शब्द आहे अंतिग्वो, अंतिग्वा. ग्रांदे. ग्रांदे इज इंग्लिश मधला जो ग्रँड शब्द आहे. ग्रँड म्हणजे बिग. तर त्याच्याशी जवळ जाणार आहे ग्रांदे. लुमिनोसो, लुमिनोसा. आता इल्युमिनेट हा जो एक इंग्लिश शब्द आहे त्याला जवळ जाणारा हा शब्द आहे लुमिनोसो, लुमिनोसा. म्हणजे ब्राईट, ज्या ठिकाणी उजेड असतो, उजेड असतो, प्रकाश असतो, अशी जागा, असं ठिकाण. मोदेर्नो, मोदेर्ना म्हणजे मॉडर्न, आधुनिक. नुएबो, नुएबा न्यू, नवीन. आधुनिक आणि नवीन यामध्ये थोडासा फरक असतो. आधुनिक म्हणजे काय तर ज्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर झालेला असू शकतो. सर तुमची आवाज जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ती मॉडर्न, आधुनिक. पण म्हटल्यानंतर आधुनिक असेल म्हणजे एकदम
आपल्या घरात असेल. तुमचा आवाज ब्रेक होतोय. सर आवाज ब्रेक होतोय. यस सर आवाज ब्रेक होतोय हो, सर सर. तुमचा. नो सर तुमचा आवाज काही ब्रेक नाही होत आहे. होतोय सर. आवाज ब्रेक होतोय मधून मधून. सर तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो, माझा आवाज येतोय आता? येतोय सर. यस सर. सर येतोय. ठीक सर आहे, ठीक आहे. येतोय सर. तर मी असं हो सर येत आहे. हा ठीक आहे. तर मी असं सांगत होतो की मोदेर्नो आणि नुएबो या दोन शब्दांमध्ये थोडासा फरक असू शकतो. तो असा की एक तुम्हाला गंमत सांगतो. आपल्या दारावर जर कोणी आलं तर आपल्याला कसं समजतं की दाराबाहेर कोणीतरी उभं आहे? तो आवाज बेल देतात ते. वाजल्यानंतर आवाज देतो. बरोबर. बाहेर आपल्याकडे आवाज देतो आपल्याला. बाहेर उभारून बाहेरचा आपल्याला किंवा मग दारावर बेल असेल तर बेल वाजवतो. त्यावरून आपल्याला समजतं. पण तिकडे असंही तंत्रज्ञान वापरलं जातं कधी-कधी, काही ठिकाणी, काही घरांमध्ये, की घरात आतमध्ये प्रत्येक खोलीमध्ये एक आरसा असतो आणि तो आणि तो आरसा फक्त म्हणजे आरसा फक्त नसतो. आरसा नसतो. एक मिनिट. हां. आणि तो आरसा म्हणजे फक्त आरसा नसतो. तर सर तुमचा आवाज येतोय सर. रिटर्न येतोय सर तुमचा आवाज. रिपीट येत आहे सर तुमचा आवाज. सर तुमचा आवाज आता येतोय repeat व्यवस्थित? होतोय. हो.
येस सर. ओके. हो तर सर. हो तर सर मी असं येते. सांगत होतो की अनेक घरांमध्ये काही घरांमध्ये असं असू शकते सोय की एखादा आरसा असतो आणि तो आरसा म्हणजे फक्त एक आरसा नसतो, तर तो एक कॅमेरा सुद्धा असतो. ते कॅमेराचा पडदा असतो म्हणजे. आणि घराबाहेर आलेली व्यक्ती कोण आहे हे आपल्याला त्या आतमधल्या खोलीमधल्या आरशावर म्हणजेच कॅमेऱ्यातल्या पडद्यावरती सुद्धा समजू शकतं. आणि मग जर आपल्याला त्या व्यक्तीला घरात घ्यायचं असेल तर आपण त्या आरशावरचीच बटणं दाबायची. आपण जसे स्मार्टफोनवरती आपण जशी बटणं दाबतो, की प्रेस करतो ना आपण व्हॉट्सअप मेसेज टाईप करताना वगैरे, त्या पद्धतीने आपण आरशावरती सुद्धा काही बटणं प्रेस करून आपण आपल्या घराचा दरवाजा उघडू शकतो. तर अशी ती एक सोय असते, असं ते तंत्रज्ञान आहे. तर ते एक मॉडर्न टेक्नॉलॉजीचं एक उदाहरण आहे. पण प्रत्येक नवीन घरात असं तंत्रज्ञान वापरलेलं असेलच असं नाही, असं मी म्हणत होतो. म्हणजे मोदेर्नो आणि नुएवो यामध्ये थोडासा फरक करावा लागतो. पेकेनियो म्हणजे स्मॉल किंवा लहान, पेकेनियो पेकेनिया, आणि ट्रांकिलो ट्रांकिला. ट्रँक्विलिटी म्हणजे इंग्लिश मधला असा शब्द आहे, त्याचा अर्थ होतो क्वाएट, आणि क्वाएट म्हणजे शांत. तर असे हे काही शब्द आपण पाहिले. पुन्हा एकदा वाचतो पहा. अंतिगो अंतिग्वा, अंतिग्वो अंतिग्वा ग्रांदे, लुमिनोसो लुमिनोसा, मोदेर्नो मोदेर्ना, पेकेनियो पेकेनिया आणि ट्रांकिलो ट्रांकिला. आता कोमल वाचते हे शब्द. सोनाली. येस सर. हा. Antigo, Antigua, Grande, Luminoso, Luminosa, Moderno, Moderna, Nuevo, Nueva, Pequino, Pequina, Tranquilo, Tranquila. इथे शेवटच्या दोन शब्दांचा उच्चार पुन्हा सांगतो. पेकेनियो पेकेनिया, पेकेनियो पेकेनिया, क्वे नाही हा, QUE के, पेकेनियो पेकेनिया. आणि ट्रांकिलो ट्रांकिला, QUI म्हणजे की, ट्रांकिलो ट्रांकिला. ट्रांकिलो. बरोबर. त्यानंतर सना पुन्हा एकदा वाचते. हो सर. हा. Antigua, Antigua, Grande, Luminoso, Moderno, Moderna, Nueve, Nueva, Pequeno, Pequena, Tranquilo, Tranquila. थांब, पुन्हा एकदा ऐक प्रोनाउन्सिएशन्स. अंतिग्वो अंतिग्वा, ग्रांदे हे बरोबर होतं. लुमिनोसो लुमिनोसा, मोदेर्नो, मोद्रे नाही, मोदेर्नो मोदेर्ना, नुएबो नुएबा, पेकेनियो पेकेनिया, ट्रांकिलो ट्रांकिला. लावण्य पुन्हा एकदा. Antiguo, Antigua, Grande, Luminoso, Luminosa, Moderno, Moderna, Nuevo, Nueva, Pequeño, Pequeña, Tranquilo, Tranquila. बरोबर. आता आपण पुढच्या काही शब्दांकडे जाऊया. हे सुद्धा घराशी संबंधित असलेले शब्द आहेत. पहा, आता घराच्या आतमध्ये आपण कोणकोणत्या वस्तू ठेवतो त्यासाठीची काही कॉमन व्होकॅब्युलरी इथे समोर आहे. पहा, एल आर्मारियो, एल आर्मारियो म्हणजे कबर्ड. हिंदीमध्ये अलमारी म्हणतात. पहा, येस सर. अलमारी
अलमारी म्हणजे कपाट. तर या अलमारीला जवळचा असा म्हणजे उच्चाराच्या दृष्टीने जवळचा असा शब्द आर्मारियो. त्यानंतर एल एस्पेखो. एल एस्पेखो इज मिरर. एल आरसा. एल सोफा. एल सोफा सोफा. एल सोफा. टेलिफोनो. एल टेलिफोनो. टेलिफोनो म्हणजे टेलिफोन. आता आजकाल आपण मोबाईल फोन, स्मार्टफोन्स वापरतो, पण काही वर्षांपूर्वी मात्र हे मोबाईल फोन्स किंवा स्मार्टफोन्स नसायचे. त्या जागी लँडलाईन असायचे आणि त्याला टेलिफोनो असा शब्द होता. त्यानंतर ला अल्फोम्ब्रा. ला अल्फोम्ब्रा म्हणजे कार्पेट. ला कामा. ला कामा बेड. ला एस्तांतेरिया. ला एस्तांतेरिया शेल्फ. ला लाम्पारा. ला लाम्पारा लॅम्प. ला मेसा. ला मेसा टेबल. मराठीमध्ये मेज म्हणतात पहा. तुम्ही जर कदाचित इतिहासात ऐकलं असेल तर गोलमेज परिषद झाली होती. हा, गोलमेज म्हणजे हो काय? सर. एक मिनिट. तर गोलमेज परिषद म्हणजे काय? तर राऊंड टेबल कॉन्फरन्स. इंग्लिश. गोल इज राऊंड, मेज इज टेबल आणि परिषद म्हणजे कॉन्फरन्स. तर गोलमेज परिषद म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स. त्याला आपले राष्ट्रपती महात्मा गांधीजी हजर राहिले होते. तर मेसा हा शब्द म्हणजे मेज हा शब्द जो आहे तो या मीज किंवा मेसा याच्याशी जवळचा जाणारा आहे. मीज हा शब्द फारसी भाषेत वापरतात, तसा मेसा हा शब्द स्पॅनिश भाषेत वापरतात आणि हे एकमेकांना अतिशय जवळचे शब्द आहेत. आता कुठला शब्द कुठून कुठल्या भाषेत गेला नक्की हे असं सांगता येणं थोडंसं कठीण आहे, पण लक्षात ठेवायला मात्र आपल्याला हे सोपे आहेत. लासिया. लासिया म्हणजे चेअर, खुर्ची. पुन्हा एकदा सांगतो पहा. एल आर्मारियो. एल एस्पेखो. एल सोफा. एल टेलिफोनो. ला अल्फोम्ब्रा. ला कामा. ला एस्तांतेरिया. ला लाम्पारा. ला मेसा. ला सिया. एल आर्मारियो. एल आर्मारियो. एल espejo. El sofá. El teléfono. La alfombra. La cama. La estantería. La lámpara. La mesa. La silla. आता तेजस हे शब्द माझ्या मागून वाचणार? हो सर. एल आर्मारियो. एल आर्मानियो. El espejo. एल एस्टेपो. El sofá. एल सोफा. El teléfono. एल टेलेफोनो. La alfombra. ला अल्फोम्ब्रा. La cama. ला कामा. La estantería. ला एस्तांदेरिया. La lámpara. ला लाम्पारा. La mesa. ला मेसा. La silla. ला सिया. ओके. संकल्प. येस सर. हा, संकल्प. एल आर्मारियो. येस सर. रिपीट करा. El armario. El armario. El espejo. El espejo. El sofá. El sofá. El teléfono. El teléfono. La alfombra. La alfombra. La cama. La cama. La estantería. La estantería. La lámpara. La lámpara. La mesa.
La mesa, La silla. la silla. सर मी बरोबर. वाचू का आता? हा चालेल, वाच. सर मी मागून वाचते तुमच्या. बर. El armario. El armario. थांबा, आवाज गेला. हरकत नाही, आपण थोडस पुढे जाऊया. पुढेही बरेच सर मी शब्द आहेत. आपण हे पाहू. ओ अच्छा, थांबा, एवढेच राहिले आहेत. 2च राहिले आहेत. La televisión, la televisión आणि la ventana. टेलिव्हिजन इज टेलिव्हिजन आणि बेंताना इज विंडो. तुम्हाला जर इंग्लिश मधला एक शब्द माहिती असेल, व्हेंटिलेशन. व्हेंटिलेशन म्हणजे काय? हवा खेळती राहण्याची सोय. त्या व्हेंटिलेशनला जवळचा असणारा असा हा ला बेंताना. आता आपण एवढे जर शब्द तुम्हाला लक्षात आले असतील, तर आपण काही परिच्छेद वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येक शब्द न शब्द समजणार नाही, तसं अपेक्षित सुद्धा नाही. पण आपल्याला जेवढे शब्द सहजपणे समजतायत किंवा सहजपणे समजू शकतात, त्यांचा आपण अर्थ पाहणार आहोत. सगळ्यात वरती जो परिच्छेद दिलेला आहे तो मी सावकाश वाचतो. तुम्हाला त्यातले काही शब्द नक्कीच समजतील आणि मग आपण तुम्हाला काय समजलं आहे ते समजून घेऊया. Me llamo Lena. Tengo 23 años y soy estudiante de arquitectura. Busco una habitación para alquilar en un piso compartido con otras chicas estudiantes más o menos de mi edad. Busco una habitación luminosa, amueblada y de tamaño mediano o grande en un piso tranquilo, cerca de la ciudad universitaria y bien comunicado. आता पहिल्या वाक्यात मैं llamo लीना असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ काय होतो? माझे नाव लीना आहे. माझं नाव माझे नाव लिओना आहे. माझे नाव लेना. लिओ. माझे नाव लीना आहे. माझे नाव लिओना लीना. आहे. लिओना लीना, ते लेना, नको. लेना, लिओनो लेना. ते नको. नाव लीना आहे. त्यानंतर लिओनो ते नको. tengo 23 años. मी ते काय 23 आहे? वर्षाचे आहे. 23 वर्षांची मी आहे. 23 वर्षाची आहे. 20 वर्षांची आहे. Y soy estudiante de arquitectura. मी आर्किटेक्ट आहे. मी architecture ची तिनं मी आर्किटेक्ट विद्यार्थी. डिझायनर आहे. तिचं एज्युकेशन आर्टिकेट झालेलं आहे. हा नाही, थांबा, त्याचा अर्थ असा आहे, एस्टुदियांते दे आर्किटेक्टुरा. आर्किटेक्टुरा म्हणजे आर्किटेक्चर, वास्तुशास्त्र, आणि त्या वास्तुशास्त्राचा ती अभ्यास करते. ती वास्तुविशारद होणार आहे भविष्यामध्ये. आता ती विद्यार्थिनी आहे. एस्टुदियांते दे आर्किटेक्टुरा म्हणजे आर्किटेक्चर, वास्तुशास्त्र या विषयाची ती विद्यार्थिनी आहे. बुस्को उना habitación. बुस्कार म्हणजे टू सर्च, सर्च. टू उना habitación म्हणजे खोली. तिला ती एक खोली शोधते आहे. para alquilar en un piso compartido म्हणजे तिला ती खोली कशासाठी पाहिजे आहे, तर
विकत घेण्यासाठी नाही, तर तिला भाड्याने. रेंटवरती राहायचं आहे. त्या ठिकाणी तिला रेंटवरती राहायचं आहे, म्हणून तिला ती खोली हवी आहे. आणि अल्किलार म्हणजे टू रेंट, म्हणजे एखादी गोष्ट भाड्याने घेणे. तर कॉम्प्रार म्हणजे टू बाय, एखादी गोष्ट विकत घेणे. दोघांमध्ये थोडासा फरक असतो. त्यानंतर ती खोली जेव्हा ती रेंटवरती म्हणजे भाड्याने घेणार आहे, तेव्हा अर्थातच त्या ठिकाणी ती एकटी असणार नाहीये, तर तिच्यासारखे आणखी विद्यार्थी त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणून ती म्हणते compartido un piso compartido con otras chicas estudiantes. म्हणजे चिकोस किंवा चिकास म्हणजे मुलं, इथे चिकास म्हणजे मुली, स्त्रीलिंगी अनेकवचनी रूप आहे. चिको म्हणजे मुलगा, चिका म्हणजे मुलगी, आणि चिकास म्हणजे अनेक मुली. एस्टुदियांतेस त्या मुली सुद्धा शिकणाऱ्या. मासो मेनोस दे मी एदाद. मासो मेनोस म्हणजे आपण मागे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये आपण हा शब्द पाहिला होता, मास आणि मेनोस. त्यांचा अर्थ काय असतो? सर मासो मेनोस ऍज दे मी एदाद. हा काय? ऍज सो. एदाद म्हणजे एज, वय. मासो मेनोस दे मी एदाद म्हणजे मोर ऑर लेस माय एज, थोड्याफार माझ्याच वयाच्या अशा असाव्यात अशी तिची अपेक्षा आहे. त्यानंतर बुस्को उना habitación luminosa. लुमिनोसा म्हणजे काय? ब्राईट. बरोबर, ब्राईट. ज्या ठिकाणी भरपूर हवा असते, प्रकाश असतो, सतत उजेड खेळता असतो, अशी जागा. येस सर. अमुएब्लादा. अमुएब्लादा हा शब्द आपल्याला गेलेला नाहीये, तो आपण जरा बाजूला घेऊ. इदे तामान्यो मेडियानो ओ ग्रांदे हे शब्द आपल्याला झालेले नाही, त्यामुळे आपण थोडेसे बाजूला घेऊ. एनुन पिसो ग्रांदे झाला आहे ना. हा, ग्रांदे झाला, बरोबर. ग्रांदे इज बिग, म्हणजे जर मोठं असेल घर तर उत्तमच आहे असं. एनुन पिसो ट्रांक्विलो म्हणजे ते घर कसं असलं पाहिजे, तर शांतता, त्या ठिकाणी शांतता असली पाहिजे असं. Cerca de la ciudad universitaria. सिउदात युनिव्हर्सिटारिया म्हणजे काय ते तुम्हाला सांगायला लागेल. सिउदात म्हणजे शहर आणि युनिव्हर्सिटारिया म्हणजे युनिव्हर्सिटी असलेलं शहर. म्हणजे काय, तर युरोपमधली काही शहरं अशी आहेत जी फक्त त्या ठिकाणी असलेल्या विद्यापीठांच्याच नावाने ओळखली जातात. म्हणजे ती विद्यापीठांची शहरं म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या ठिकाणी विद्यापीठ सोडलं तर असं फार काही मोठं नसतं, वेगळं काही नसतं. त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशातून येणारे विद्यार्थीच जास्त करून राहत असतात आणि मग त्या ठिकाणी ते शिकतात. बाकी त्या शहरांमध्ये किंवा त्या निमशहरी प्रदेशांमध्ये इतर असं काही असेलच असं नाही. पण आपल्याला विद्यार्थी आणि त्यातही परदेशी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसतात. अशी शहरं म्हणजे सिउदात युनिव्हर्सिटारिया. इबियन कोमुनिकादो. कोमुनिकादो हा शब्द आपल्याला कम्युनिकेशन याच्याशी जवळचा असलेला दिसेल. बियन कम्युनिकेशन. ज्या ठिकाणी येणं जाणं सोयीचं असू शकतं. म्हणजे खर तर कम्युनिकेशन म्हणजे संपर्क,
म्हणजे ज्या ठिकाणचा संपर्क सहज होऊ शकतो. ते असं जगापासून तुटलेलं नसतं. किंवा ती जागा अर्थात इथे तिला जे घर शोधायचं आहे ती जागा अशी एखादी कोपऱ्यातली दूरवरची ज्या ठिकाणी सहजपणे पोहोचता येणार नाही अशी नसावी, अशी तिची अपेक्षा आहे. आता तिची अपेक्षा आपल्याला बऱ्यापैकी समजली असेल तर मग खाली आपल्याला 3 जाहिराती दिलेल्या आहेत पहा. अनुन्सिओ, अनाउन्समेंट, जाहिराती असं आपण म्हणूया. अनुन्सिओ, उनो, दोस, त्रेस 3 जाहिराती आहेत. आणि या 3 पैकी कुठली जाहिरात ही तिच्या वर्णनाप्रमाणे तिला सोयीची किंवा तिला सुटेबल अशी असेल तेही आपल्याला पाहायचं आहे. पण आता हे जे 3 टेक्स्ट आहेत हे जरा आपल्यासाठी आत्ता या क्षणी लांबलचक आहेत. त्यामुळे आपण लगेच ते वाचू शकणार नाही, वाचून ते पुरे करू शकणार नाही. म्हणून आपण ते पुढच्या क्लासमध्ये वाचूया. पण आता आपण हा जो टेक्स्ट वाचला होता तो टेक्स्ट तुम्हाला त्यातले शब्द तुम्हाला बऱ्यापैकी समजत होते का? हो सर. कोणते? हो समजत होते. ओके, ठीक आहे. ठीक आहे, तुम्हाला जरी आता या पातळीवरती शब्द वाचून त्यांचे काही शब्द वाचून त्यांचे अर्थ समजत असतील, संदर्भाने तुम्हाला त्याचा अर्थ लावता येत असेल तरी देखील खूप झालं, पुष्कळ झालं. त्याच्यापेक्षा जास्त या क्षणी तरी अपेक्षित नाहीये. त्यामुळे तुमची या काय टँगो टांगो त्याचं काय झालं? नृत्य प्रकार असतो तो. त्याचं काय? सर टेंगो विचारतोय. टेंगो. टेंगो. अच्छा, टेंगो. टेंगो म्हणजे लिटरल मिनिंग आहे त्याचं हॅव. तेनेर नावाचं एक क्रियापद आहे. हे आपण वय सांगण्यासाठी वापरतो. ओके सर. तर आपण आजच्या दिवस थांबूया. ओके सर. ओके सर, बाय. गुड नाईट. Yes, sir. Bye, sir. No, चाव सर. त्या पुढच्या चाव सर. चाव चाव सर. ओके. चाव सर. बाय सर, गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर. बाय सर. बाय सर, गुड नाईट. बाय सर. गुड नाईट. गुड नाईट सर, बाय. गुड नाईट सर. गुड नाईट सर. गुड नाईट सर, बाय.